तर हात का नाही कुणाचंच पटत नाही, असलंच राहतेच. जर कुणाला वेडिंगमध्ये किंवा हळदीमध्ये, रिसेप्शनमध्ये, एंगेजमेंटमध्ये, बर्थडे पार्टीमध्ये किंवा दुसऱ्या कोणत्याही धन्यवाद म्हणू. मला तुला सांगायचंय की तुझ्या रूम मध्ये आता मिरर लावलेला आहे, तिथे जाऊन केस खाली काढ. नमस्कार, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल. आम्ही पण मजेतच आहोत. बरं तर बघा, बऱ्याच दिवसापासून आज हेडबाथ केले, म्हणजे ताईनंच माझे केस धुवून दिले, छानपैकी फ्रेश वाटत आहे. आणि आज आम्ही चाललो हॉस्पिटलमध्ये. मी तर खूप एक्सायटेड आहे हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी, एक्सायटेड. तर ते कसं काय तेही सांगते. मला वाटत आहे की डॉक्टर आज हे काढतील, बघूया आता काय म्हणतील. म्हणजे ते 1 महिना बोलले होते, आज झालेत 20 दिवस. तर माझं असं आहे की जाऊन फक्त विचारावं की काढता येईल का. जर त्यांनी काढलं ना तर मी खूप खुश होणार आहे. आणि हे परत आमच्या गायनो डॉक्टरकडे पण जायचं आहे, तिकडेही जायचं आहे. आणि थोडीशी शॉपिंग आहे, काय ते तुम्हाला पुढे कळेल. पण मी आता चहा ठेवलेला आहे. आणि अजून माझ्या जाऊबाईला झालेली आहे सर्दी, तर मग त्यांच्यासाठी स्पेशल चहा मी बनवणार आहे. तर त्या गेल्या अंघोळीला, आता रेडी व्हायला. तोपर्यंत म्हणलं मस्त अशी मसालेदार चहा बनवावा. बघूया छान होतो का नाही. कारण आमचं दूध गाईचं आहे, तर गाईच्या दुधाचा चहा म्हणजे दूध कसं थोडंसं पतला असतं, तर चहा तितका टेस्ट लागत नाही. जर 10 गेला ना त्याच्यातलं 1-2-3 वेळेस छान होतो. तर आज कसा होतो काय माहिती. तर आता मी मस्त असे मसाले टाकणार आहे, जसं इलायची, सुंठ, मिरे छान वाटून टाकते, कारण अद्रक नाही आहे. तर मग याच्यावरच काम भागवावं लागेल. तर आता चहा पिऊन मग निघायचं आहे. तर चला, स्टे ट्यून. बघा, आमच्या ताईला झालेली आहे सर्दी. आमचे डोळे कसे चायनीज सारखे छोटे छोटे झालेत सर्दीमुळं. बघा, चहा चालू आहे तुमच्यासाठी, मसाला चहा. लय गरज होती, आता पिऊनच जावं म्हणजे ते पण मला. बघा काय, एका हाताची प्रॉब्लेम आणि ते जाऊ द्या, इथं वाटायला ते वाटायचा बत्ता नाही आहे, बत्ता. तर मग आम्ही लाटण्याचा वापर करत आहोत. मग एवढं बघण्यापेक्षा वाटलं तर चालत नाही का. चहा तू माझ्यासाठी करायली तर सगळं तूच करायला पाहिजे. हिनं पाडती, हिला पकड आणून ठेवलं तरी काही फायदा नाही. तिला आवडता पकड पण नाही, तिथं आहे ठेवून. उगच नसलं तेव्हा ताई पकड. नेहमी प्रकारे सगळं आवडलं. नेहमी प्रकारे नाही तर नेहमी प्रमाणे. थोडं जाते ना ते पक्की महाराष्ट्रात आम्ही. ठीक आहे. कच्ची महाराष्ट्र, पक्की महाराष्ट्र. हा, नेहमीप्रमाणे आमच्यामध्ये नवीन एक डिटेक्ट झाले वर्ड. आता कधी असे म्हणू शकता, पक्की महाराष्ट्र, कच्ची महाराष्ट्र. टेन्शन घेऊ नका, मी तुम्हाला पक्की महाराष्ट्र करायला. तसं होईना, उलट तुझंच कच्चं होऊन जाणार आहे. माझं पक्का होणार नाही, तुझंच कच्चं होऊन जाणार आहे. झालंयच ना, पॉइंट आहे. तर नेहमीप्रमाणे तेच उशीरच होणार आहे. गप्पा मारत 30 to 40 मिनिट्स कधी गेले चहा पीत. आणि तुम्हाला सांगते, आम्हाला चहा पीत एक शॉट घ्यायचा होता. आणि आम्ही चहा सगळं पिऊन टाकल्यावर आम्हाला आठवलं की आम्हाला शॉट घ्यायचा होता. तरी पण आम्ही घेतला ती शॉट. खाली कपासोबतच घेतला, पण घेतला. कारण आम्हाला काय करायचं होतं, गप्पा मारायचे होते. आम्ही विसरून गेलो शॉट. आणि गप्पा बेसलेस त्याला बूड ना शेंडा, आपल्या मराठीत शेंडा नव्हता ना, बूड नव्हता. अशा गप्पा आता आमच्या झाल्यात वायफळ गप्पा. आता उठायचं, आता जायचं. आता हे माझ्यामुळं लेट झालं म्हणणार आहे, तुम्ही विचारून दिला ना मला. मग सगळं जमायलंय, पण केस विचारता येणार. ते केस बी अशी की दुसऱ्यालाच विचारता येणार. कसं येतील ताई एका हाताने मी केस? एवढं तुम्हाला जड चाललंय तर सांगा मला. नाही ग, असे केस आहेत की हे दुसऱ्यांनाही विचारणं होत नाही, तसे तुला कसे होते असं म्हणायचं आहे का? का? पण असं आता उलट घेतल्यास उलटच होणार आहे. ठीक आहे, सॉरी. हा, अशी कशी असतील ग? म्हणजे ते बघ ना केस कसे म्हणजे
नाही तशी नाहीतच म्हणते, केस एवढेच चालेल पण बरं, एवढे ते कसे मोठं दाट वाटते तर मोठं घ्या का, कोंब खाली पडलंय. दिसाय तर इन बिन एवढेच आहेत. हा, पण मी ट्राय केलं ना ते हातात मावून आता असे आहे असे. असू द्या आता, गरीबाचे केस कसे. ते शेप तरी आलाय काय, कुणीकडून सुटायला येतं कुणीकडून. ते तसे कोंब न होऊ शकत नाही. थांब जरा. मला वाटलं नव्हतं माझ्यावर अशी मजबुरी येईल. घ्या बदला. आहे का काही बदला? होत आहे. आहे फ्युचर खरं सांगा, फ्युचरचा सोडा. आहे आजचा त्याचा पत्ता नाही. एक झालं की आता बघ. भारी शेप बघ. लय भारी आलाय. वाईट वाईट झालेत ग केस. कधी तर लावून दे ग मनीषा मेहंदी. लावते. तुम्हाला लाव, मी तुला लावते. मी सगळं लाव- हे करून जाऊ. ह्याला मेहंदी लावून टाकू का? त्याला म्हणेल मी तर पाणी अरे आता आलं होतं ना, परत काऊन असं खराब केलं बघा हे आता इकडून. केस आधी जमत नाही विचाराय. हा ठीक आहे, आता राहू द्या, विंचरू नका परत परत. तर हात का नाही कुणाचंच पटत नाही, असलंच राहतेच हात बसतच नाही. व्हॉट अ हेअरस्टाईल. जर कुणाला वेडिंग मध्ये किंवा हळदीमध्ये, रिसेप्शन मध्ये, एंगेजमेंट मध्ये, बर्थडे पार्टी मध्ये किंवा दुसऱ्या कोणत्याही पार्टी मध्ये जर हेअरस्टाईल करून हवी असेल, अवेलेबल आहे. अवेलेबल आहे. मला कॉन्टॅक्ट करू नका. अवेलेबल आहे आमची मन्नू. मला कॉन्टॅक्ट करू नका. कारण तशी हेअरस्टाईल कोणी कुठं बघितली नसेल तशी होऊन जाईल. अरे बघायला व्यवस्थित आले का ताई, पण माझे केस तर अडकले. थांबा. ओके, अजून एक बार फिरवायचं का? नका नका, लई फिरवला हो, बस झालं. कृपा तुमची तेवढं फिरवल्याबद्दल. आणि धन्यवाद म्हणू. मला तुला सांगायचंय की तुझ्या रूम मध्ये आता मिरर लावलेला आहे, तिथं जाऊन केस खाली काढ. जाऊ द्या, विंचरा आता आजच्या दिवस. आजचे दिवस नाही, कालचाही दिवस होता, परवाचाही दिवस होता, तेराचाही दिवस होता. माझा हात तर चांगला होऊ द्या आता. तुम्हाला मी इथंच विंचरणार आहे. ऐका, इतके दिवस रिझन होतं की माझ्या रूम मध्ये तर मिररच नाही, माझ्या ड्रेसिंगला तर मिररच नाही. आता मिरर आले. पण ह्या काय ह्याच्यासोबत असं अटॅचमेंट झालंय. घेऊन आहे तिकडं, मला गरज नाही, मी छोटा लावते, पण माझ्या रूम मध्ये विंचायचं नाही. मिरर सोबत अटॅचमेंट नाही ग, हे जाग्यासोबत, ह्या ह्याच्यासोबत, त्या विंडो सोबत, हे सगळ्या रूम सोबत अटॅचमेंट झाल्या, सोडवत नाही. घ्या ही रूम घ्या, मी ती रूम घेते. आता बोला, आता कुणासोबत अटॅचमेंट? तिच्यासोबत झाल्या असं. कशाला ऍक्सेप्ट करा म्हणलं आधीच. नाही तर तू किचन मध्ये असला तरी मी असं इतर तिसरं देते किचन मध्ये. झालेलं आहे असं. हो ना, माझी किती चालत केस, पण खाली पडणार. ते माझेच आहेत ते. पण खाली पडणार माझे. ते आम्ही असे कंगव्याला आम्ही गोल गोल करून ठेवतो, म्हणजे समोरच्याला डोकं विंचायचं असेल ना, त्यांना त्याच्यासोबत असे भांडण करू करू काढले पाहिजे त्या कोंबचे केस, त्या कंगव्याचे केस. बघा, तुम्हाला दिसत आहे ना आता? कसं ताई दाखवा, थोडं जवळ येऊन दाखवा. नाही, एकदा दाखवा. असं असे असे करायचे आणि त्याला ते असे निघलेले राहतात ना, परवा मी असे घ्यायचे. एका हाताने थांब कष्ट ना, असे घ्यायचे आणि त्यालाही असे 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 करायचे. असे म्हणजे समोरच्यानं त्या कंगव्याला हातच लावला नाही पाहिजे. आणि मी तर आता कंगवा सुद्धा लॉकर मध्ये ठेवणार आहे. मला ते काढणं होईना. हे आता हे असं ओढून काढावं लागतं. आता हे केस निघतील का? हे तुटतेत असे केस. मला फाईल बघायच्यात माझ्या. तर फाईल भेटलेली आहे. हा माझा थायरॉइड रिपोर्ट. मुसळी स्वाती. वेट सांगणार नाही, वेट. माझं झाले, स्वातीचंच नाही झालं, स्वातीचंच नाही झालं, नाही झालं. माझं पण माझं झालं होतं स्वाती आधी. खोटं बोलू नको, माझं झालं होतं पण आधी. गेल्या वेळेस चांगले होते, कुणाचं लेट झाले ते दाखवतेस म्हणून. हो ना, चला चला, नेहमीची प्रॉब्लेम वाट बघायला आपली. चल, नेहमीच म्हणतात ना, पक्की पक्की मराठी.
अगं मग नेहमीच म्हणतात गं. तेच नेहमीची प्रॉब्लेम आहेच ना, समोर वाट बघायला आपली. थोडंसं चालावं लागलं, पण ऑटो आम्हाला आज लवकरच भेटलाय बरं. आणि आता आम्ही दोघी विचारत होतो की हॉस्पिटल कोणत्या अगोदर जायचं, म्हणजे हाताचं दाखवण्यासाठी जायचं का गायनो डॉक्टरकडे जायचं. तर मग जाताना फर्स्ट हॉस्पिटल हे ऑर्थोस लागतं. तर मग आम्ही तिथं गेलो आणि आम्ही काही फीस वगैरे पे केली नाही, कारण मला फक्त विचारायचंच होतं की हे जे प्लास्टर आहे ते आज काढतात का म्हणून. तर इथं जे रिसेप्शनिस्ट होते त्यांना मी विचारलं की हे मला काढून टाकायचं आहे, डॉक्टर काय बोलतील, हे काढता येईल का आता. तर त्यांनी विचारलं किती दिवस झाले. मी बोलली 20 दिवस झाले. तर त्यांचं म्हणणं होतं की 28 डेज किंवा 1 मंथच्या नंतरच हे काढतात, अगोदर तर डॉक्टर काढत नाहीत. आणि जर तुम्हाला काढायचंच बोलत आहात तर मग तुम्ही डॉक्टरांना भेटा आणि विचारा, ते मी नाही सांगू शकत. मग आतमध्ये आम्ही गेलो, तिथं थांबलो. इतकी रश होती खूप जास्त, आणि आम्हालाही माहिती होतं की डॉक्टरही हेच म्हणणार आहेत की 1 मंथ होऊ द्या म्हणून, आणि जर काढायचंच म्हणलं तर काढून देतो, मला काय करायचं. म्हणून म्हटलं ठीक आहे, राहू दिलेलंच परवडतं. आणि ह्या ऑर्थोपेडिक जे डॉक्टर आहेत त्या हॉस्पिटलच्या एक्झॅक्ट समोरच जस्ट फॉर यू आहे. तर लेकरांचं शॉप आहे सगळं, म्हणजे लेकरांच्या वस्तू भेटतात इथं. तर आता इथं आलोत आम्ही, कारण शॉर्ट्स वगैरे लेकरांना घ्यायच्या होत्या, गौरवला पॅन्ट्स वगैरे घ्यायचे होते, त्यासाठीच आलो होतो. इथल्या छान अशा क्यूट वस्तू बघून इतकं छान वाटत होतं. आणि मुलींचे फ्रॉक तर इतके भारी होते, पण मोठा श्वास घेतला आणि सोडला. आता मुलींचे फ्रॉक बघून काय करायचे, मुलांचेच काही स्टायलिश ड्रेसेस बघून खुश व्हायचं काम आहे. तर इथं डुग्गूला शॉर्ट्स घ्यायच्या होत्या, मागे घेतल्या होत्या पण त्या काही त्याला साईज आली नव्हती. तर या शॉर्ट्स घेतल्या. गौरवसाठी पॅन्ट बघितले, कारण गौरवला ना थोडं ॲलर्जी होत आहे. तर डॉक्टरचं म्हणणं आहे की त्याला फुल स्लीव्सचे टी शर्ट्स आणि फुल पॅन्ट्स वगैरे घाला, सॉक्स वगैरे घालून ठेवा. तर त्यासाठी मग इथं पॅन्ट घ्यायला आलो होतो. तर आम्ही टी शर्ट पण बघितले, ते काही व्यवस्थित नव्हते. मग आम्ही फक्त पॅन्ट्स आणि शॉर्ट्स वगैरे घेऊन निघालो. मग जे 1-2 कामं होते ते करून आता आम्ही आलो गजानन हॉस्पिटलमध्ये गायनो डॉक्टरकडे. तर इथं आल्याच्यानंतर बघतो तर काय, एवढ्या साऱ्या चप्पल बघून आम्ही तर घाबरलोच. वाटलं किती जास्त रश आहे. तर आतमध्ये गेल्यावर मग डॉक्टरकडे तितकी नसेल असं वाटलं. मग इथं पेमेंट वगैरे करून, नाव वगैरे रजिस्टर करून आम्ही पुढे गेलो. इथं बघतो तर काय, इथं पण फुल रश होती. त्यानंतर मग त्यांनी BP वगैरे चेक करून घेतलं आणि तिथं वेट करत बसलो. आम्हाला घरून निघताना मला वाटलं होतं की 1-1.5 घंटा या हॉस्पिटलमध्ये लागेल, कारण मागच्या वेळेस जेव्हा मी आले होते ना, बिलकुल रश नव्हती, जवळपास 4-5 जणीच इथं असतील. आणि आज बघतो तर काय, सगळं हॉस्पिटल भरलेलं होतं आणि किती नंबर लागला होता ते पण माहिती नव्हतं, इतकं रश तिथं होतं. जवळपास आता 2-3 तास तर आमच्या हॉस्पिटलमध्येच जातील वाटत आहे. नॉर्मल निघला. किती वेळ लागणार आहे. किती वेळ झाला. करायचंय ना, विचारायचं. चला, हॉस्पिटल झालं आहे आणि इथं आता टॅबलेट वगैरे घेणं चाललेलं आहे माझं. आणि मागच्या वेळेस ना मला टॉनिक दिले होते 2-3, तर मग मी टॉनिक नको बोलून त्याच्या टॅबलेट्स घेतल्या होत्या, कारण टॉनिक प्यायचं माझ्या खूपच जीवावर जातं. पण यावेळेस ना मी कोणत्या नादात होते काय माहीत, माझ्या डोक्यात काय चालू होतं मी ते विचारायचं आणि म्हणायचं विसरून गेले, आणि शेवटी टॉनिकच घेऊन आले. तर आता कसं प्यायचं 1 महिना, तो प्रश्न मला पडलेला होता. शेवटी झालं हॉस्पिटल. मी तेव्हाच म्हणले टॉनिक दिसले मला, म्हणलं त्याचे टॅबलेट्स घेणार ग स्वाती म्हणून. आम्ही ज्या कामासाठी येतो ना, त्या कामासोबत दुसरे 2-3 कामं तर पक्के आमचे ठरलेले असतात. तर आम्ही आलो होतो हॉस्पिटलला, पण आता आम्हाला घ्यायचं होतं फर उलन, कारण आम्हाला 4-5 ऑर्डर्स आहेत फर उलन मॅटच्या, तर तेच बनवायचा आमचा प्लॅन आहे. आणि त्यासाठी आम्हाला थोडे कलर्स कमी पडले होते फर उलनचे. तर इथं बरकत म्हणून एक शॉप होतं, मागे 2दा उलन आम्ही इथूनच नेलं होतं, त्यासाठी आलो. तर मग 2-3 फ्लोअर आम्हाला वर चढावं लागला, आणि तिथं गेल्याच्या नंतर कळालं की त्या शॉपवाल्यानं आम्हाला ते साधं उलन असतं ना आपलं स्वेटरचं उलन, तर ते उलन दाखवलं. मग त्याला सांगितलं आम्ही की असं उलन नाही, आम्हाला फर उलन पाहिजे. मग तो शेवटी बोलला चला खाली जाऊया आणि गोडाऊनला आहे, मी घेऊन येतो.
मग त्यानं गोडाऊनला जाऊन ते फर उलन पण घेऊन आलं. तोपर्यंत आम्ही थोडेफार बीड्स बघितले, जे घंट्या वगैरे होत्या ना ते बघितल्या, कारण आमचं सध्या काही क्रिएटिव्ह गोष्टी बनवायचा प्लॅन आहे, ते तुम्हाला समोर व्हिडिओमध्ये कळेलच. पण त्यासाठीच आमची तयारी चाललेली आहे. तर मग आम्ही थोडंफार सामान तिथं घेतलं. त्यानंतर त्यांनी ते फर उलन घेऊन आले. मागे आम्हाला त्यांनी ते उलनना चांगलं रिझनेबल प्राईसनं लावलं होतं. तर मग आमचं म्हणणं होतं की मागे तुम्ही एवढे घेतले आणि आता एवढे जास्त बोलत आहात, ठीक आहे, मागच्यापेक्षा 20-1 रुपये तुम्ही वाढवून घेऊ शकता, पण तुम्ही कंप्लीट 100-1 रुपये जास्त कसे म्हणायला, थोडं रिझनेबल करून लावा असं आमचं म्हणणं होतं. पण त्या काकांचं इतकं रूडली बिहेवियर होतं, घ्यायचं तर घ्या, नाही तर राहू द्या, काही गरज नाही. आणि ते बीड्स वगैरे पण घेतलेले, घेऊ वाटले तर घ्या, नाही तर ठेवा, आहे तर हाच रेट आहे. तर मग त्यांच्या बोलण्याला बघून आम्ही सगळं तिथं सोडून आलो, आम्ही काहीच घेतलं नाही. तर बरकत स्टोअर म्हणून शॉप होतं. कधी जो माणूस बिझनेस करतो ना त्याच्या तोंडात गोडवा पाहिजे, तर त्याचं शॉप व्यवस्थित चालतं. तर आम्हाला वेळ नव्हता दुसरीकडं शोधायला, म्हणलं नंतर कधीतरी आरामात येऊया, नाहीतर ऑनलाईन ऑर्डर करूया. ठीक आहे, दुसरीकडे 50 रुपयाने जास्त पडलं तर चालेल, पण आज आता इथून तर नाही घ्यायचं. तर असा एक्सपिरियन्स आज आमच्यासोबत झाला. चला मग असा गेला आजचा दिवस. भेटूया नवीन एखाद्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, काळजी घ्या आणि असेच हसत राहा.